ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तेव्हा महिपतच्या गुंडाला पकडून घेऊन आता सावंत इन्स्पेक्टर तेथे येतात आणि लगेचच अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सर, हे पहा, हाच तो माणूस आहे ज्याने बँकेतून कॅश काढली होती आणि विलासला दिली होती. मग आता अर्जुनला सगळे ते बँकेतील प्रसंग आठवू लागतात की त्या बँक मॅनेजरने आम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की एका बिल्डरचं अकाउंट आहे आणि त्याचबरोबर त्या बिल्डरचं नाव SS बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन अकाउंट असं सांगितलं होतं. सगळी डिटेल अर्जुनने आता मिळवलेली असते. असं मिळवल्यानंतर आठवल्यानंतर त्याला अर्जुनला समजतं की तेव्हा विलासला जे पैसे दिले होते ना, ते महिपत तेच दिले होते. म्हणजे त्यानंतर सावंत सांगून लागतात की तुम्ही सांगितलं ना, तेव्हापासून मी याच्या घरावर नजर ठेवून होतो आणि तो आता कुठे तावडीत सापडायला हवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता टाका अगोदर याचा कुणाशी तरी कॉन्टॅक्ट असणार आहे आणि हे आपण शोधायला पाहिजे. ते म्हटल्याबरोबरच आता इथे कुणालाही कळता कामा नये, आपण जे काय करत आहोत ते आपल्या ताब्यात, ह्याला डायरेक्ट घ्या आता म्हणत असतो. मग उद्या कोर्टामध्ये घेऊन या अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो. त्यामुळे सावंत ओके असं म्हणतात आणि अर्जुन सांगितल्याबरोबर कामाला लागतात. आता अर्जुन अजूनही तिथेच उभा असतो. तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, लगेचच एक लेटर अर्जुनच्या हातात देतो आणि अर्जुन विचारतो, काय रे, काय आहे आता यामध्ये, काय आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो, आता तूच बघ ना, उघड. तेव्हा अर्जुन ते उघडू लागतो, पाहतो ते चैतन्य सांगतो, त्या सरंजामेने आपल्यापासून खूप गोष्टी लपवल्या होत्या. हे ऐकल्यानंतर आता अर्जुन जरा विचारात पडतो, अशा कोणत्या गोष्टी असतील? मग आता तो ती लिस्ट वाचू लागतो. त्या लिफाफामध्ये काय आहे हे पाहू लागतो आणि त्या जबरदस्त असा धक्का बसतो. दुसरीकडे महिपत मन मात्र चलबिचल होत असतं. केसचा निकाल फायनलला लागणार असतो, त्यामुळे त्याला चैन पडत नसतं. दामिनीबरोबरच्या गाठीभेटी त्याच्या वाढत असतात. दामिनी सुद्धा आता त्याचा विचार करत असते, कारण अर्जुन कधी कोणती काय बाजी मारेल हे तिला सुद्धा माहीत नसतं. अर्जुनचे आजपर्यंत पुरावे आता त्यांना आठवत असतात. अर्जुन एक पाऊल आपल्या पुढे आहे, तिला कळून चुकलेलं असतं. मग महिपत तिथे जाऊन तिला म्हणतो, तुम्ही तर काल म्हणत होता ना देशमुखबाई, आपण एका फटक्यात केस जिंकू म्हणून, पण हे शक्य आहे का? आणि दुसऱ्या फटक्यात हरूसुद्धा शकतो. ते ऐकल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे बघा. रात्रीसारखं कुशीवरून या कुशीवर त्या कुशीवर करतोय, सतत चालू होतं. आता दामिनी सुद्धा सांगते, मी सुद्धा रात्रभर हाच विचार करते, अर्जुनना शेवटचा डाव नक्की काय असणार आहे? असा कुठला डाव तो पुरावा आणणार आहे त्याने लपवून ठेवलेला आहे? तेव्हा महिपत जरा रागात विचार करतो, त्याच्याकडे काही खर्च असेल का हो? तुम्ही काय करताय? त्यामुळं आपण काय करत आहोत याचा विचार तो करत असतो. याच्यानंतर ती म्हणत असते, दामिनी म्हणते, अहो शिरखे, तुम्ही आणि साक्षीने मिळून हा जो काही लपवाछपवीचा गेम केलाय ना, तो खरंच खूप महागात पडणार आहे आपल्याला. अहो, मी सांगितलं तसं जर साक्षीने मान्य केलं असतं की विलासचा मर्डर झाला तेव्हा मी आश्रमामध्ये होती, तर खरंच खूप गोष्टी या सोप्या झाल्या असत्या ना. पण नाही, तुम्ही तर केलं नाही असं म्हणता, तुम्हाला स्वतःचीच अक्कल चालवायची असं म्हणून सगळ्यात बाहेर पडायला आपण एकच गोष्टी करू शकतो. मग आता कुठली गोष्ट असं म्हणू शकते? महिपत म्हणतो, विचारतो. तेव्हा दामिनी सांगते, अहो, साक्षीच्या गळ्याभोवती जो फास अडकला आहे ना, तो दुसऱ्या कोणाच्या तरी माथ्यावर ठेवायचा, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यामध्ये अडकवायचा आणि हे करायचं. आपल्याकडे एक उत्तम बळीचा बकरा सुद्धा आहे. तेव्हा कोणता बकरा असं महिपत विचारतो. त्यावेळी दामिनी सांगते, प्रिया, तन्वी, रविराज किल्लेदार. महिपत अगदी शांतपणे विचार करतो, आता तिला बळीचा बकरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं असं म्हणताय तुम्ही? दामिनी सांगते, अहो, अर्जुनने जरा हिअरिंगच्या वेळी एखादा हुकमी एक्का काढला तर हे सगळं आपण प्रियाच्या माती मारायचं आणि मोकळं व्हायचं. तेव्हा महिपत म्हणतो, करा, कारण काय,
तर तुम्ही प्रियाला बळीचा बकरा करा, कारण तिचा फक्त भुईला भार आहे आणि तसाही जगाला तिचे काहीच उपयोग सुद्धा नाही. तर दुसरीकडे घरातील सर्वांना अर्जुनने आता बाहेर हॉलमध्ये बोलावून घेतलेलं असतं. तर आता प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, तू इथे आम्हाला सर्वांना का असं बोलवून घेतलंस? अर्जुन हसत सांगतो की उद्या मधुभाऊंच्या केसची शेवटची हिअरिंग आहे आणि मला असं वाटतं पूर्णाजी म्हणतात, अरे बाळा, आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते माहीत आहे मला पूर्णाजी, पण उद्या त्या हिअरिंग मला तुम्ही सगळेजण तिथे हवे आहात. तेव्हा सायलीचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण उद्या नक्की काय होणार काय नाही याची खात्री तिला पूर्णपणे नसते. तर प्रिया सुद्धा आता तेथेच उभी असते आणि अगदी आश्चर्याने त्या अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा कल्पना विचारते, अर्जुन, आम्ही सगळ्यांनी तिकडे यायचं का? तेव्हा अर्जुन आता म्हणतो की यस मामा, तुम्ही सगळ्यांनी यायचं तिकडे. मग आता, अरे आम्ही या अगोदर तुला कुठल्याच केससाठी आम्ही कोर्टामध्ये आलो नव्हतो, पण असं कल्पना म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा ऐकून तरी घे. तेव्हा सायली सांगते, अहो आई, ही केस नाही तर केस सारखी नाही आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अर्जुन बाळा, हे बघ, मला कोर्टामध्ये इतका वेळ बसता येत नाही, असं तर वाटत नाही. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, आजी, तुझ्या कम्फर्टची ना मी सगळी जबाबदारी घेईन आणि शिवाय चैतन्य सुद्धा असेल तिथे तुला खास बघायला. तू नको काळजी करू, कारण उद्या जेव्हा कोर्टामध्ये जज हे निकाल देणार असतात तेव्हा मला तुम्ही सगळेजण अगदी तिथे हवे असतात. कारण फॅक्ट मी उद्या प्रतिमा आत्या आणि सुमन काकूंना सुद्धा तिकडे बोलावून घेतले, कारण उद्या कोर्टात जे काही घडेल ते सुभेदार आणि किल्लेदार दोघांनीही बघावं. तेव्हा प्रिया आता अर्जुनकडे डोळे मोठे करून पाहते. अर्जुन विचारतो, एवढं माझी इच्छा पूर्ण करणार ना प्लीज? तेव्हा सगळेजण अर्जुनच्या हो म्हणून म्हणतात. त्यावेळी पूर्णाजी म्हणत असते, हा बाळा ठीक आहे, आम्ही येतो. प्रताप सुद्धा म्हणतो, अर्जुन आम्ही नक्की येऊ, तू काळजी करू नको. पूर्णाजी पण म्हणत असतात, अर्जुन बेटा आम्ही येणारच आहोत, त्यावेळी तुझा सपोर्ट असू दे. असं म्हणत नातवाचं मन तरी कसं मोडणार असं म्हणून ती आजी आता लाडाने अर्जुनला गालावरून हात फिरू लागते. तेव्हा अर्जुन ते पाहून खूपच छान वाटू लागतं. तर लगेच आजीला तो मिठी मारतो आणि म्हणतो, माझी लाडली आजी. तर सायली आता कौतुकाने त्या दोघांकडे पाहत राहते. तेव्हा प्रियाच्या मनात मात्र शंकेचं वादळ हे सुरूच असतं. ती आता मनातच विचार करू लागते, उद्या असं नक्की काय घडणार आहे, कारण प्रतिमा आणि सुमनला सुद्धा हा बोलून घेतलेला आहे. असं म्हटल्यानंतर तिला आता ती आपले असेच विचार करत बसते. आता दुसरा दिवस उजाडतो. आता वात्सल्य आश्रमाची शेवटची हिअरिंग असल्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे डोळे लावून आज बसलेले असतात, कारण की पत्रकार हे ऑलरेडी कोर्टाच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि लगेचच विविध प्रकारच्या न्यूज करू लागतात. एक तर पत्रकार म्हणतो, नमस्कार, आज वात्सल्याश्रम केसची शेवटची हिअरिंग असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं केसकडे अगदी डोळे लावून लक्ष आहे. आजपर्यंत न केस हरलेले दोन प्रतिष्ठित वकील एकमेकांसमोर आज उभे थांबलेले आहेत. आज कोणत्या वकिलाला आज रेकॉर्ड ब्रेक होणार आहे हे सुद्धा माहीत नाही, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट ऐका. आणि कोणत्या वकिलाचा इथे रेकॉर्ड ब्रेक होणार आहे, कोणावरती कुरकोडी करणार आहे आणि मधुकर पाटलांना शिक्षा होईल का ही त्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे प्रतिष्ठित वकील निर्दोष सिद्ध करू शकतात का? तर जर पाटील निर्दोष असतील तर खरा खुनी सापडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या वकील कोर्टामध्ये सापडणार आहे. त्या गोष्टी तुम्ही बघून घ्या आता, असं पत्रकार सांगत असतो. तुम्हाला अगदी लाईव्ह बघायला मिळणार आहे असं देखील सांगतो, कारण तुम्ही ऐकलं असेल, खरं ऐकलं असणार, आमच्या चॅनलवर तुम्हाला शेवटचं लाईव्ह टेलिव्हिजन कास्ट पाहायला मिळणार आहे. तर ती महिला पत्रकार आता सर्वांना अनाऊन्स करून सांगत असते. त्यानंतर काही वेळातच तिथे सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली अगदी समोरासमोर येतात. आता घरातील सगळेजण या केसच्या हिअरिंगसाठी अर्जुनचं खातीर उपस्थित असतात, कारण अर्जुनने सर्वांना तर सांगितलेलं असतं. प्रतिमा रविराज त्याचबरोबर नागराज सुमन हे सुद्धा तिथे आलेले असतात. अर्जुनच्या घरातील सर्वजण सुद्धा आलेले असतात. अस्मिता सुद्धा त्यांच्या सोबत असते. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर खूप कॉन्फिडन्स दिसतो. त्याचमुळे अर्जुन आता खूप कॉन्फिडन्सने उभा राहिलेला असतो. रविराज म्हणतो, अर्जुन हे बघा, आज माझी इच्छा असू दे देखील तुला शुभेच्छा नाही देऊ शकत.
तेव्हा अर्जुन म्हणतो, इट्स ओके सिनियर, हे बघा आजपर्यंत तू मला जे काय शिकवलंय त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललो आहे मी, त्याचाच उपयोग करून आज केस मी जिंकणार आहे. हे ऐकून रविराजला जरा आनंद होतो आणि तो आपल्या लाडक्या ज्युनियरकडे पाहत राहतो. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून हसतात आणि प्रियाचं तोंड मात्र पडलेलं असतं. ती नुसतीच आपली नाक मोरडत असते. त्यावेळी आज कोर्टामध्ये काय होणार, कोणते पुरावे अजून दाखवणार आहेत हे ती अजिबात तिला माहीत नसतं. त्यामुळे सायली सांगते, सुमन काकू, प्रतिमा काकू, बरं झालं तुम्ही आलात. मग सुमन म्हणते, अगं अर्जुनने एवढा आग्रहाचं आमंत्रण दिलं म्हटल्यावर आम्ही नाही का येणार. सायली तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, सुमन अगं मी पण आले. तेव्हा सुमन पूर्ण आजी म्हणते, हो तुम्ही पण या आलात. त्यानंतर प्रताप म्हणतो, पुन्हा आई हे बघ बसून जर पाय दुखा लागले असतील तर मला लगेच सांग. हा तर आता इथे सगळेजण पूर्ण आजी आणि एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा प्रिया ते नको असतं. तिला असं वाटत झालं असतं की पुन्हा फॅमिली ड्रामा सुरू. मात्र कुसुम म्हणते, हे पहा मी सकाळीच मंदिरात गेले आणि प्रार्थनासुद्धा केली. आता लवकरात लवकर सगळ्यांसमोर सत्य येऊ दे असं म्हणून ती प्रियाकडे पाहते. तर सायली म्हणते, हो सत्य तर बाहेर येणारच आहे आज, कारण हे आहे आज, कारण ते झालेलेच आहे सर्व गोष्टी. आपल्या अजिबात निराश नाही होऊ देणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही कधीच नाही निराश होऊ देणार मी तुम्हाला. मग आता मधुभाऊ कौतुकाने जावयाकडे पाहतात तर प्रिया मात्र अगदी गोंधळून जाते, गडबडून जाते. त्यावेळ्यात प्रतिमा एक अचानक फोन येतो आणि रविराज म्हणतो, मी आलेच हा. फोनवरून बोलवण्यासाठी जरा बाजूला जाते तर इकडे सर्वजण आपापसात चर्चा करत असतात, गप्पा मारत असतात. मग इकडे प्रतिमाचा फोन बोलून झाल्यानंतर अचानक तिची नजर आता समोर जाते तर समोर महिपत अगदी एटीत येत असतो. महिपतला पाहून प्रतिमाला प्रचंड असा धक्का बसतो आणि मग ती घाबरते. तेव्हा ती अगदी धक्क्याने त्याच्याकडे पाहत असते. त्यावेळी आता तिला ते प्रसंग पुन्हा आठवतात की कशा प्रकारे याच भामट्या महिपतने, याच माणसाने माझा चेहरा जाळून टाकला होता, मला अक्षरशः जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा साक्षीचं लक्ष सुद्धा आता प्रतिमाकडे जातं. प्रतिमा ही अगदी नजर रोखून आणि घाबरूनच महिपतकडे पाहत असते. तर महिपत सुद्धा अगदी रागात तिच्याकडे पाहत लागतो. आता महिपत हा काळा चेहरा अगदी तिच्या समोर आलेला असतो. नागराज सुद्धा आता मागे महिपतकडे पाहतो आणि प्रतिमा वहिनी तुझी अजिबात भेट नाही झाली पाहिजे किंवा प्रतिमा वहिनीला आठवले असं तू काही नाही केलं पाहिजे असं नागराजच्या मनात असतं. म्हणून तो इशारा म्हणून महिपत आतमध्ये जायला सांगतो. तेव्हा परंतु महिपत हा खूपच रागात असतो. आता इकडे पाहत असतो, तो जागचा हलायचा नसतो सुद्धा. तेव्हा सर्वजण तयार होतात. प्रतिमा आता अजून घाबरते. तिला ते क्षण पुन्हा ते आठवू लागतात. त्यामुळे ती खूप जोरात किंचाळते. तर महिपत आणि साक्षी हे दोघेही पटकन तिथे आतमध्ये जातात. प्रतिमाचा आवाज आला की प्रतिमाला नक्की काय झालं पाहून ते सगळेजण तिच्याकडे धाव घेतात. तेव्हा रविराज सुमन तिला पकडतात आणि हळू काय झालं प्रतिमा, तुला असं विचारतात. तर अश्विन आता तेथेच असतो. तो प्रतिमाला सांगतो की हे बघा आत्या, तू एक काम कर, शांत, घाबरू नको, कोर्टामध्ये आहेस, हळू श्वास घे. आता पूर्णाजीच्या काळजाचा ठोका देखील चुकलेला असतो. माझ्या लेकीला झालं तरी काय असं म्हणून पूर्णाजींना वाटतं असं. त्यानंतर प्रतिमाचं काळजीच लागत असते सर्वांना. आता अश्विन सांगेल त्याप्रमाणे हळू श्वास प्रतिमा घेते आणि मग शांत होण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा थोडी ती शांत झाल्यानंतर सुमन म्हणते, काय वहिनी, अहो काय झालं, बरं वाटते का? पण प्रतिमा काही बोलत नसते. सायली प्रतिमा जवळ असते आणि तिला धीर देते. काही वेळानंतर आता नागराज म्हणतो, वरचे वर आता वहिनीला असं व्हायला लागलंय की नक्की काय होतंय ना ते कळतच नाही. रविराज सांगतो, मला असं वाटते की प्रतिमा आता घरी जावंस, मी सुद्धा तुझ्याबरोबर आलो असतो, परंतु आता इथे शेवट हिअरिंग आहे, त्याचबरोबर तन्वीसाठी मला इथे थांबावं लागेल. हवं असेल तर मी थांबणारच आहे इथे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, आता सगळेजण मला इथे हवेत, परंतु आता प्रतिमा त्याची तब्येत पाहतात, त्याचबरोबर कोणीतरी घरी जायला हवं, त्यावेळी काळजी व्यवस्थित घ्यायला हवी. अर्जुन सांगतो. त्यावेळी सायली मनातच विचार करते की आज शेवटचं हिअरिंग मधुभाऊ बरोबर मी इथे असणार, खूप गरजेचं आहे, माझ्या सपोर्टची त्यांना गरज आहे आणि यांना सुद्धा. पण प्रतिमा त्याची तब्येत सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. काय करू काय समजेना सायलीला मनात येतो आणि अर्जुन विचारतो, अहो मी एक काम करू का, मी जाऊ का प्रतिमा आत्याबरोबर घरी आणि रविराज काका घरी येईपर्यंत मी थांबेन,
त्यांच्याजवळ. असं जेव्हा सायली सांगते तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो आणि तो चैतन्याकडे पाहतो, कारण सायली हा अर्जुनचा खूप मोठा सपोर्ट असतो. त्यामुळे प्रताप म्हणतो, सायली अगं या केससाठी तू 2 वर्ष वाट पाहिलीस आणि घास खायला आणि मग तू अजून कुठे चाललीस? अर्जुन बरोबर आज इथे असायला हवंस खास, कारण की आजही हिअरिंग ही फायनल हिअरिंग आहे. प्रिया उगीच नाटकी करत आहे की म्हणते अगं मी सुद्धा आले असते तुझ्याबरोबर, पण आज हिअरिंग आहे ना म्हणून मला इथे थांबायला हवं. मग आता अस्मिता म्हणते माझी तब्येत सुद्धा तितकी बरी नाही आहे, त्यामुळे मलाही नाही येता येणार. तेव्हा अश्विन म्हणतो तुम्ही कुणीही जाऊ नका, कारण प्रतिमा आत्याबरोबर ना आता मीच असणार आहे. सर्वात जास्त महत्त्वाचं आहे सगळेजण आतमध्ये जा आणि मी प्रतिमा आत्यांना घेऊन घरी जातो. तेव्हा सगळेजण अश्विनकडे पाहत राहतात. प्रिया म्हणजे अश्विन ते तुझ्यासारखा एवढा चांगला जावई मिळाला म्हटल्यानंतर आईला काही काळजी करायची गरज नाही ना. तेव्हा रविराज काळजी नाही म्हणतो, अश्विन हे बघ जर काही सिरियस असेल तर मला तू फोन करून कळव बाळा. अश्विन म्हणतो हो काळजी करू नका काका, प्रतिमा हत्या चलाच काय. मग आता प्रतिमाला घेऊन लगेच अश्विन हा घरी जातो. त्यानंतर सगळेजण आता कोर्टामध्ये जायला निघतात. आता सायली आणि अर्जुन हे दोघेही प्रतिमाकडे पाहत असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो सगळं ठीक होईल, नको काळजी करूस असं म्हणतो. ते दोघेही कोर्टात जातात आणि आत इकडे शेवटची हिअरिंग असल्यामुळे कोर्टामध्ये अगदी शांतता असते. तिथे कोर्टात अगदी पूर्णपणे भरलेले असते. त्याबरोबर मीडियावाले सुद्धा तिथे उपस्थित असतात, कारण की लाईव्ह टेलिकास्ट होणार असतं. दामिनी तिचे हे असिस्टंट ऑलरेडी तिथे येऊन बसलेले असते. महिपत आणि साक्षीचा चेहरा मात्र पडलेला असतो. पोलीस हे मधुभाऊंना घेऊन येत असतात. विटनेस बॉक्समध्ये उभे राहायला सांगतात. आता जज साहेब सुद्धा तेवढ्यात तिथे येतात. मग आता सगळेजण उठून आत उभे राहतात. तेव्हा जज साहेबांना सांगितल्याबरोबर सगळेजण खाली बसतात. मग आता जज साहेब अगोदर सांगतात की कोर्टाकडून या हिअरिंगचं थेट विशेष चित्रीकरण करण्याची आणि लाईव्ह टेलिकास्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनीच कोर्टाची शिस्त पाळावी आणि कोर्टामध्ये शांतता राखावी आणि कोर्टाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. ॲडव्होकेट दामिनी देशमुख यू ऑन अ स्टेटमेंट प्लीज असं दामिनीला आता अगोदर ते संधी देतात आणि बोलायला सांगतात. तर साक्षी मात्र डोळे बंद करून आता अक्षरशः देवाचा धाव करू लागते, कारण आज शेवटची हिअरिंग असते आणि अर्जुन काय बाजी मारेल हे तिला सुद्धा माहीत नसतं. कोणते पुरावे दाखवून अर्जुन केस जिंकतो की काय असं साक्षीला मनातून सारखी भीती वाटू लागते. तेव्हा सायली जरा घाबरतेच, कारण आज अक्षरशः दामिनीला पहिले स्टेटमेंट जर जज साहेबांनी द्यायला सांगितलं असतं. आता दामिनी पुढे येते, म्हणते यू ऑनर खरं तर एक ओपन आणि शॉर्ट केस आहे, तर यामध्ये केसमध्ये विचार करायला लावण्यासारखं काहीच नाही आहे. पण ॲडव्होकेट सुभेदार यांनी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत हे सत्यांना कुणासमोर आणण्यासाठी, लोकांसमोर आणण्यासाठी नाही, कारण त्यांना त्यांच्या सासऱ्याने आणि अशिलाने जो खून केला आहे विलासचा, ही गोष्ट सगळ्यांसमोर येऊ नये. तेव्हा महिपत आता नजर रोखून अर्जुनकडे सतत पाहू लागतो. तर साक्षी आज एक नवीन डाव टाकणार असते, दामिनीने तिला सांगितलेलं असतं. तर इकडे प्रिया आणि रविराज दोघेही आता एकदम शांत असतात. प्रिया आज मनातून खूप घाबरलेली असते. मग आता मधुकर पाटील यांनी सुद्धा अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने त्यांच्या आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेला सरळ बिझनेस वुमन नाव घेतं. तेव्हा अर्जुन आता दामिनी नक्की काय म्हणतील, कशा प्रकारे आपलं ओपनिंग स्टेटमेंट देते याकडे अगदी बारीक लक्ष ठेवून असतो. मग आता दामिनी पुढे येऊन लागते. फक्त नाव घेतलं आणि तिने काय मधुकर पाटील आणि मग लाडक्या जावयाने काय केलं तर लगेच केस लढवायची ठरवली. पण मला पूर्णपणे खात्री आहे की आपली न्यायदेवता असं होऊ देणार नाही, कारण मधुकर पाटील यांसारखा खुनी आपल्या समाजामध्ये असा मोकळा मुकाट फिरू शकत नाही. त्याने आपल्या समाजाला आणि आपल्या सगळ्यांना भोवतीला धोका आहे. माझी कोर्टाकडे आता एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं आपलं ओपनिंग स्टेटमेंट देते. आता शांत तिथे बसते. मग त्यानंतर आता सगळेजण धक्क्याने दामिनीकडे पाहतात, कारण तिने डायरेक्ट जन्मठेपेच्या शिक्षेबद्दल बोललेले असते आणि तिथे आपल्या शांतपणे बसलेले असतो. आणि जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यू ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. मग अर्जुन उठतो आणि आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लागतो. तेव्हा
अर्जुन उठल्याबरोबरच आता सगळ्यांची नजर त्याकडे असते. अर्जुनकडे साक्षी सुद्धा इंटरेस्टने पाहत असते, कारण अर्जुन आता सत्याचा उलगडा करून असतो. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी मी साक्षी शिर्के यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी अशी अर्जुन परमिशन जज साहेबांकडे मागतो. मग जज साहेब लगेच त्याला परमिशन देतात. आता नाईलाजाने साक्षीला पुढे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभं राहावं लागतं. आता सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. ती एकदा तिच्या अण्णाकडे पाहते तर अण्णा इशारा करतो, जा तू बिंदास जा, असा त्याचा सूर असतो. मग आता साक्षी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते तेव्हा अर्जुन जज साहेबांना सांगतो, मला कोर्टाचा पहिला दिवस आठवते. मी लॉर्ड कारण जेव्हा मी साक्षी शिर्के यांनी अगदी कॉन्फिडेंटली येऊन इथे विटनेस बॉक्समध्ये उभा राहिला होता आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी रात्री मी तर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये होते, पण आज तर एखादा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स अगदी गायबच झाला, असं अर्जुन साक्षीकडे हात करून म्हणतो. तेव्हा साक्षी घाबरलेली असते. तिची मान आज कोर्टासमोर खाली असते. त्याचबरोबर अर्जुन आता तिची चांगलीच उलट तपासणी आज सुरू केलेली असते. घरातील सगळेजण अर्जुनच्या या स्टेटमेंटकडे पाहत असतात, ऐकत असतात, कारण सुद्धा इकडे तितकंच असतं. कारण घाबरलेली असते ही साक्षी. अर्जुन म्हणतो, मी हे प्रूफ करून दाखवलं की 13 जानेवारी 2023 रोजी साक्षी शिर्के या वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होत्या. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साक्षी खूप घाबरलेली असते. ती पुन्हा एकदा सांगते की 13 जानेवारी रात्री मी आश्रमामध्ये गेले नव्हते. हे रिपोर्ट असं काय दाखवताय मला कळत नाही, आणि तुम्हाला तरी असं वाटते की मी आश्रमामध्ये गेले होते म्हणून अर्जुन सर्वांसमोर सांगतो, हे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीकडून आलेले आहेत. मग अर्जुन विचारतो, मला सांगा, आता मी साक्षी शिर्के 13 जानेवारीच्या रात्री जेव्हा आश्रममध्ये कोणीही नव्हतं, सगळेजण सिनेमा पाहण्यासाठी गेले असतात, तुम्ही त्या आश्रममध्ये नक्की कशासाठी गेला होता, असं अर्जुन आता तिला विचारतो. शब्दामध्ये अडकवतो, प्रश्न करतो. त्यामुळे आता तिची बोलतीच बंद होते. त्यामुळे तिला काही सुचत नसतं. तिचा काही आता उत्तर द्यायचं. ती 2 मिनिटं शांत बसते, विचार करू लागते. तेव्हा पुन्हा एकदा अर्जुन म्हणतो, विचार करू नका, उत्तर द्या मॅडम, उत्तर द्या. तिची आता कोंडी होत असते. तर आता मित्रांनो, अशा प्रकारच्या मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की अशा चांगल्या मालिका तुमच्याबद्दल आम्ही पोचवत असतो. आणि सोप्या आणि साध्या शब्दामध्ये. तर सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग, धन्यवाद, आभारी आहोत.